सासंगतजी प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी. सासंगतजी आजचा विषय आहे कर्माची गहन गती. कर्म सिद्धांत काय सांगतो? कर्म सिद्धांत सांगतो की आपण जे देणार तेच मिळणार. जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर सुखी होण्यासाठी कर्माचा हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जगामध्ये सर्वोच्च ज्ञान जर कोणतं असेल तर ते हे कर्माचं ज्ञान आहे. कारण या कर्माच्या ज्ञानामुळे आपल्याला कर्म कसं करायचं हे समजतं आणि त्याच्यानुसार आपलं कर्म बनतं आणि ते श्रेष्ठ कर्म ठरलं जातं. तर कर्माची गहन गती कशी काम करते ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर बघा, कर्माची गहन गती म्हणजे काय? तर कर्माची गती कशी चालते, कर्माचं चक्र कसं चालतं. तर बघा, आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं. या सिद्धांताला लागून हे चक्र सुरू असतं. मग आपण सुख दिलं तर सुख मिळणार आहे, जर आपण दुःख दिलं तर आपल्याला दुःखच मिळणार आहे. आपण जर दुसऱ्याला आनंद दिला तर आनंद मिळणार आहे, आपण दुसऱ्याला जर यातना दिला तर यातना मिळणार आहे. पण बघा, बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की माझ्या आयुष्यामध्ये तर मी लहानपणापासून आत्तापर्यंत कोणालाही दुःख दिलं नाही, तरी पण माझ्याच आयुष्यामध्ये हे दुःख का? हा प्रश्न पण बरोबर आहे. कर्माचा सिद्धांत जर असा सांगत आहे की जे देणार ते मिळणार. मग काही लोक म्हणतात आमच्या चांगल्या वागण्याचा काय फायदा? मग आम्ही चांगलं वागलं तरीसुद्धा आमच्या बाबतीत जर वाईट घडत असेल तर चांगल्या वागण्याचा काय फायदा? हा प्रश्न पण बरोबरच आहे. तर त्याचं उत्तरसुद्धा या व्हिडिओमध्ये मिळेल. बघा की कर्माचे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे सुकर्म. सुकर्म म्हणजे काय? तर चांगले कर्म. गुणांना धरून जे कर्म केलं जातं ते आहे सुकर्म. आणि ते सुकर्म कधी होतं? तर ज्यावेळी आपल्याला संपूर्ण ज्ञान होतं, कर्माचं ज्ञान होतं, त्यावेळेस आपल्याकडून सुकर्म घडायला लागतात. सुकर्म म्हणजे चांगलं कर्म. आता समजा माझ्या मनामध्ये करुणा आहे, मला दुसऱ्यांबद्दल दयाभाव आहे. रस्त्याने जाताना जर मला एखादी आजी दिसली आणि त्या आजीला रस्ता पार करता येत नाही, मी त्या आजीला मदत केली, कारण माझ्या हृदयामध्ये दयाभाव आहे. मग या दयाभावनेनं जर मी त्या आजीला मदत केली तर काय झालं? ते माझं झालं सुकर्म. ती जेव्हा आजी मनातून दुआ देणार आहे, मनातून दुआ दिली तर ती दुआ आपल्यापर्यंत पोहोचत असते. हे झालं सुकर्म. म्हणजे गुणांच्या अधीन होऊन केलेलं कर्म आहे ते सुकर्म आहे. दुसरा जो कर्माचा प्रकार आहे ते कुकर्म. कुकर्म कशाला म्हटलेला आहे? किंवा आपण त्या कुकर्माला दुसरा एक शब्द वापरतो की विकर्म. म्हणजे विकारांना धरून जे कर्म केलं जातं ते आहे विकर्म. उदाहरणार्थ, आपण सर्वप्रथम पहिला विकार घेऊयात की जो या दुनियेमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे, तो आहे कामविकार. आता बघा, कामविकारामुळे काय विकर्म घडतं? तर कामवासनेच्या आहारी जाऊन काही लोक एखाद्या स्त्रीच्यावर अत्याचार करतात, बलात्कार करतात. त्यावेळी त्या वासनेसाठी ते विकर्म घडतं त्यांचं. दुसरा उदाहरण, क्रोधाच्या अधीन जाऊन एखाद्या व्यक्तीला मारहाण करतो, एखाद्या व्यक्तीला कायमचं संपवतो. क्रोधाच्या अधीन जाऊन हे घडलेलं विकर्म असतं. म्हणजे त्याच्याकडून पापकर्म घडतं आणि त्यात पापकर्माचं फळ तर त्याला भोगावंच लागणार ना, कारण ते वाईट कर्म केले ना. तिसरा विकार घेऊयात आपण. आता तिसरा विकार आहे मोह.
कधीकधी काय होतं तर आई आपल्या मुलाच्या प्रचंड मोहवश असते. मग त्या मुलाला सुखी ठेवण्यासाठी ती कुठल्याही स्तराला जाते. अशाही काही आई आहेत की त्या मुलाचे सर्व हट्ट पूर्ण करावेत म्हणून ती आई खूप सारी पापकर्मही करू शकते आणि करते. परंतु जी आई अध्यात्माच्या मार्गावर चाललेली आहे ती आई मात्र हे असं कधीच करत नाही, कारण तिला चांगल्या वाईटामधला फरक कळत असतो. मग तिच्याकडून हे विकर्म घडत नाही. उलट तिचा मुलगा जर चुकीचं वागत असेल तर ती चुकीचं वागत असताना ती त्या आपल्या मुलाला समजावून सांगेल, बाळा हे असं नाही, हे असं, हे चुकतंय तुझं. ज्यावेळेस एखादी आई आपल्या मुलाबरोबर जर दुसऱ्या मुलाला चुकीचं समजत असेल, आपलं मुलगं कितीही चुकलं तरी त्याला पदराआड घालत असेल, तर तो आहे मोह. पण एखादी आई जिजाऊंसारखी असते की जी आपल्या शिवरायांप्रमाणेच इतरांवरही तेवढंच प्रेम करते. कधीकधी जर आपलं मूल चुकलं तर मुलाला दरडावते, पण त्या दुसऱ्याला सेफ ठेवते. ही खरी आई, ही खरी जिजाऊ. ती जिजाऊंमध्ये सुद्धा ती लक्षणं होती खऱ्या आईची. म्हणजे ती जिजाऊ मोहवश नव्हत्या. स्वतःच्या मुलाचा त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी वापर केला, अशी ती जिजाऊ होती. सावित्रीबाई फुले, त्यांच्या आयुष्यामध्ये काय सुख नव्हतं का? सुख होतं, परंतु सर्व मुलींना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी काय केलं तर स्वतःचं बलिदान दिलं. अशी होती ती सावित्रीबाई फुले. असं आहे की मोहवश न राहता गुणांच्या अधीन होऊन दयाभावनेनं दुसऱ्यांसाठी झटणारी माणसं आहेत आणि त्याचं कर्माचं फळ त्याला चांगलंच मिळतं. आता अजून दुसरा विकार आहे तो म्हणजे लोभ. आता आजकाल पाहिलं तर लोकांना पैशाचा लोभ आहे. पैसा मिळवण्यासाठी लोक कितीतरी पापकर्म करतात आणि मग त्या पापकर्माची फळं त्यांना भोगावी लागतात. आपण बघतो की पापाच्या मार्गाने पैसा घरामध्ये येतो आणि आजाराच्या मार्गाने निघून जातो. हे सुद्धा चक्र चालू असतं. तर आपण हे बघितलं कर्माचं, म्हणजे कर्माचे जे 3 प्रकार आहेत त्याच्यामधले हे 2 प्रकार बघितले. तिसरा जो प्रकार आहे तो अकर्म. अकर्म म्हणजे काय? बघा, आपण जे पूर्वी कर्म केलेलं आहे त्या कर्माचं फळ जर आपण खात असेल आणि ते फळ जर तिथंच संपत असेल, समजा एखादं मी आंब्याचं झाड आहे, त्याची मी समजा बी रोवलं, आंबा उगवून आला, आंब्याच्या झाडाला अनेक फळे आली आणि अनेक फळे आली, मी ती खाल्ली. म्हणजे काय झालं, मी चांगलं कर्म केलं आणि त्या चांगल्या कर्माचं फळही भोगलं आणि ते जे फळ मिळालं ते तिथंच संपलं. म्हणजे मी काय पुन्हा आणखीन चांगलं कर्म केलंच नाही की मला अजून सुख मिळावं याच्यासाठी. पण काही लोक असे असतात की समजा त्या आंब्याची कोय रोवली, त्याचं आंब्याचं झाड झालं. आंब्याच्या झाडांना जेव्हा वेगवेगळी आंब्याची ज्यावेळेस फळे लागतात त्याच्यातले आंबे खातो आणि आंब्याची पुन्हा कोय निघते, ते पुन्हा ते कोय काय करतात, जमिनीमध्ये गाडतात, पुन्हा झाड येतात, पुन्हा हे होतं. असं चक्र असतं. म्हणजे कर्माच्या गहनगतीमध्ये हे ज्याला कळालं ना की आपण समजा एखाद्याच्या आयुष्यामध्ये जन्मापासून श्रीमंती आहे, पैसा अडका आहे, खूप सारं काय आहे, धनवैभव आहे, पण जर तो दान करत नसेल ना तर तो ते पुन्हा बीज रोवत नाही आहे. म्हणजे त्याला आता जे धनवैभव मिळाले ते पूर्वकर्माचं त्याचं संचित आहे, फळ आहे. पण जर आता त्यांनी दानधर्म केला नाही तर पुढचा जन्म दारिद्र्यामध्ये येऊ शकतो. म्हणून त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला पुन्हा बीज रोवायचं आहे. आणि आपण कोणतंही कर्म केलं तरी त्या कर्माचं वटवृक्ष बहरत असतो. आपला मगाचा एक प्रश्न होता, तो प्रश्न असा होता की मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्या बाबतीत असं का घडते? तर त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते. एकदा काय झालं, लंडनमधली घटना आहे बघा. लंडनमध्ये काय झालं होतं तर एक स्कूल होतं, त्या स्कूलवरती टीचर होते. एक स्कूल होतं, त्या स्कूलवरती टीचर होते. तर ते टीचर काय करायचे, खूप सारे म्हणजे ट्युशन घ्यायचे, स्कूलवर शिकवायचे, खूप सारा पैसा यायचा. पण तो पैसा
घरातल्या दवाखान्यांमध्येच जायचा. तो पैसा टिकत नव्हता ना, पैशाचा त्यांना आनंद घेता येत होता. मग त्यांना असं वाटलं की आपलं काय चुकलं आहे का. मग त्यांनी काय केलं, हिप्नोथेरपिस्ट आहेत त्यांच्याकडे गेले की आम्हाला आमचं काहीतरी ह्याच्यावरला उपाय सांगा. तेव्हा त्यांनी उपाय सांगितला की म्हटले ठीक आहे तुम्ही हिप्नोथेरपी करून बघा. हिप्नोथेरपी केली. ज्यावेळेस पास्ट लाईफमध्ये गेले, पूर्वजन्मामध्ये, त्याच्यामध्ये जाता येतं पास्ट लाईफमधून. पूर्वजन्मामध्ये गेल्यानंतर असं दिसलं की ते एक वैद्य होते, पूर्वजन्मामध्ये वैद्य होते. आणि वैद्य काय करत होते तर लोकांना काय करायचं, जर समजा एखादं 5 रुपयाचं औषध आहे तर ते 100 रुपयामध्ये विकायचे. म्हणजे अगदी स्वस्तातलं स्वस्त औषध आहे ते मोठ्या किमतीमध्ये विकायचे. बरं ठीक आहे, जे श्रीमंत लोक असतील ते घेऊ शकत होते, पण गोरगरिबांनासुद्धा त्यांनी 1ही रुपया सोडायचा नाही असं केलं होतं. खूप सारे पैसे लोकांकडून गोळा केले, लुटले थोडक्यात. म्हणजे अगदी कमी किमतीमधली वस्तू अतिशय जास्त किमतीमध्ये विकली, असं ते करत होते. आणि मग त्यांना त्याचं रिझन सापडलं की या जन्मामध्ये सुद्धा त्यांच्याकडे खूप सारा पैसा येतो आहे, पण त्या पैसा घरामध्ये वापरला जात नाही का. पूर्वजन्मामध्ये काही त्यांच्याकडून विकर्म घडलं, म्हणजे लोभाच्या वश होऊन त्यांनी ते कर्म केलं होतं ना, म्हणून त्यांना आता या जन्मामध्ये त्यांच्याकडे पैसा राहत नव्हता. असे आपल्या आयुष्यामध्ये बरेच संकट असतात, बरेच आयुष्य असतात. आता एखादा म्हणेल तो तर जन्मापासून पाप करतोय तरी त्याच्याकडे पैसाच पैसा. अरे त्यांनी पूर्वजन्मामध्ये असं काहीतरी चांगलं कर्म केले, दानधर्म केलेले, त्याचं त्याला फळ मिळते. पण जर तो आता वाईट कर्म करत असेल ना, तर त्याचा अर्थ काय आहे की तो फळ खातोय पण ते त्याचं बीज रोवत नाही. मग त्याला परत पुढे या जन्मात नाही तर पुढच्या जन्मामध्ये त्याला त्याच्या कर्माची त्याला फळे भोगावीच लागणार. म्हणून आपण जे पण बीज रोवतो ना कर्माचं, त्याचं फळ निश्चित आहे. आणि कसं असतं माहिती आहे का की कर्माचं फळ हे सावलीसारखं मागं फिरत असतं. आपण कर्म करायचं आणि फळ सावलीसारखं फिरत असतं. आणि त्यासाठी बघा भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात अर्जुनाला की हे अर्जुना, तू असं कर्म कर की त्या फळाची अपेक्षा करू नको. म्हणजे काय त्या फळाचं तुला त्याचं फळ मिळेल, तू कर्म करतोय त्याचं तुला काय फळ मिळेल ह्याची अपेक्षा तू करू नकोस. तू निश्चिंत होऊन कर्म कर, फळाची अपेक्षा न करता कर्म कर, तरच तुझं ते कर्म सफल होईल. कारण आपण जर अपेक्षा ठेवून कर्म केलं ना तर ते कर्मसुद्धा श्रेष्ठ कर्म होत नाही आणि त्याच्यामध्ये आसक्ती भाव येतो. शुद्ध भावनेनं कर्म करायचं आणि परमात्म्यावरती सोडून द्यायचं. कारण का, त्या फळाची वाट बघायची गरजच नाही हो. कारण सावलीसारखं माग आहे. वाईट कर्म केलं तर ते वाईटाचं वाईट फळ मिळणारच आहे, चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ नक्की मिळणार आहे. आणि हा परमात्म्याचा लेखा जो काय तो कधीही चुकत नाही. ज्याचं त्याचं फळ ज्याला त्याला भोगावं लागतं. त्यामुळे प्रत्येक कर्म करत असताना अतिशय जबाबदारपणाने करायचं आहे. सत्संगजी, आजचा विषय आपण इथेच थांबूयात. प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी.